हॅलो, माझा आवाज येतोय का? एकदा सांगा व्यवस्थित. मागापासून Yes, sir. नेट प्रॉब्लेम असल्यामुळं कनेक्ट होत नव्हतं. ठीक आहे, तर आपल्या आतापर्यंत मला वाटतं डिसिजेस ऑफ मेज, पर्ल, मिलेट म्हणजे बाजरा आणि डिसिजेस ऑफ राईस झालेले आहेत. तर आता या लेक्चरमध्ये आपण डिसिजेस ऑफ सोर्गम बघणार आहे. डिसिजेस ऑफ सोर्गम मध्ये आपल्या सिलेबसनुसार ग्रेन स्मट, लूज स्मट, लॉंग स्मट, हेड स्मट म्हणजे हे स्मट मध्ये 4 डिसीज येतात. त्यानंतर अँथ्रॅकनोज आणि ग्रेन मोल्ड. तर आता जो ग्रेन स्मट जो आहे, ग्रेन स्मट जो आहे त्याचा म्हणजे सगळ्यांची कॉजल ऑर्गॅनिझम तुम्हाला जे जीनस जो आहे तो सेम राहणार आहे हेड स्मट सोडून. ग्रेन स्मटचा कॉजल ऑर्गॅनिझम राहील स्पॅसिलोथेका सोर्गी. लूज स्मटचा कॉजल ऑर्गॅनिझम राहील स्पॅसिलोथेका प्रुएंटा. याच्यामध्ये वेगळं राहणार आहे ते म्हणजे हेड स्मट. हेड स्मट मध्ये हेड स्मटचा जो कॉजल ऑर्गॅनिझम आहे तो टॉलिकोस्पोरियम इयरहेनबर्गी. त्यानंतर जो लॉंग स्मट आहे, लॉंग स्मटचा परत स्पॅसिलोथेका रिलियाना. तर अशा पद्धतीने याचे लॉंग स्मटचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे किंवा हे स्मटचे टाईप आहेत ते लक्षात ठेवायचे. तुम्हाला यातला एक्झॅक्ट कुठला विचारलं जाईल किंवा तो डिसीज सीड बॉर्न आहे, सॉइल बॉर्न आहे हे विचारलं जाईल. त्यानंतर त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचे. कुठला क्वेश्चन कशा पद्धतीचा येतो म्हणजे याचं तुम्हाला पाठांतर त्या पद्धतीने करावं लागेल. तर जो आपला पहिला जो डिसीज आहे ग्रेन स्मट. ग्रेन स्मट कॉज ड्यू टू त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम स्पॅसिलोथिका सोर्गी. तर याच्यामध्ये हा जो ग्रेन स्मट आहे, ग्रेन स्मटलाच शॉर्ट स्मट, त्याचबरोबर कर्नल स्मट, आता तिथे वरती जे दिलंय त्याचबरोबर कवर्ड स्मट किंवा जो आपला रेग्युलर ग्रेन स्मट आहे म्हणजे कर्नल, कवर्ड, शॉर्ट आणि ग्रेन स्मट अशी वेगवेगळी नावं आहेत. तर तुम्ही त्या पद्धतीने ते लक्षात ठेवायचे. पहिलं स्टेटमेंट किंवा पहिलं जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जे दिलेले तेवढी सगळी त्याला ऑर मध्ये किंवा ऑब्लिक मध्ये नावं असतात. तर याच्यामध्ये बघा, द इंडिव्हिज्युअल ग्रेन आर रिप्लेस्ड बाय स्मट सोराय. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतंय तर जे सोरस फॉर्मेशन जे होते त्यामुळे जे आपलं रेग्युलर जे ग्रेन फॉर्मेशन त्याच्यामध्ये जे होत असते ते ग्रेन फॉर्मेशन स्मट सोरायमुळे काय होते रिप्लेस केलं जातं. द इंडिव्हिज्युअल सोराय आर ओव्हल टू कोनिकल अँड आर कवर्ड विथ टफ white or creamy to light brown skin which often persistent unbroken up to threshing. म्हणजे जे आहे ते तसंच तुम्हाला थ्रेशिंग पर्यंत आहे तसं ते स्मट फॉर्मेशन जे झालेले आहेत, सोरस फॉर्मेशन जे आहे ते एकदम स्पोर्स ते ग्रेन जे ते ग्रेन रिप्लेस करून सोरस फॉर्मेशन तिथं होऊन ते कणसामध्ये ते शेवटपर्यंत तसंच राहते. तर तुम्ही इथं बघू शकता हे जे फोटोमध्ये दिले जे आपण सोरस फॉर्मेशन जे म्हणतो टफ पेरिडियम ऑफन परसिस्ट अनब्रोकन टिल थ्रेशिंग, हे अशा पद्धतीने हे जे दिसतंय तुम्हाला तर अशा पद्धतीने हे टफ पेरिडियम तुमचं तिथं फॉर्म होत असते. द डिसीज इज एक्सटर्नली सीड बॉर्न. आता इथं महत्वाचं काय तर आपला जो ग्रेन स्मट, कर्नल स्मट, कव्हर स्मट किंवा शॉर्ट स्मट जो आहे
तो जो आहे तो एक्सटर्नली सीड बॉर्न आहे, म्हणजे त्या सीड्स वरती तुमचा इनॉक्युलम जो आहे तो राहत असतो, लक्षात घ्या. अँड सीडलिंग इन्फेक्शन टेक्स प्लेस ऍट प्री इमर्जन्स स्टेज. आता सीडलिंग इन्फेक्शन तुम्हाला पोस्ट इमर्जन्स आणि प्री इमर्जन्स. तर आपण पोस्ट इमर्जन्स कधी म्हणतो, तर तुमचं ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांटिंग करतो त्यावेळेस त्याला पोस्ट इमर्जन्स डिसीज म्हणतोय. आणि हा प्री इमर्जन्स म्हणजे आपण सीड सो केल्यानंतर सीड मधून ज्यावेळेस त्याच्यातून जर्मिनेशन होते, तर जर्मिनेशन झाल्या लगेच म्हणजे इमर्ज होण्यापूर्वीच त्याच्यामध्ये त्या सीडलिंग वरती तुमचं इन्फेक्शन होते, त्याला आपण प्री इमर्जन्स सीडलिंग इन्फेक्शन असं म्हणू. द मायसिलियम बिकम सिस्टेमिक अँड ऑक्युपाइज द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज कीपिंग पेस विथ द ग्रोविंग पॉइंट ऑफ द होस्ट. म्हणजे तुमचा पूर्ण हा सिस्टीम मध्ये जे आहे ते त्याचं मायसिलियमचं इन्फेक्शन जे आहे ते होत असते. आपण मगाशी बघितलं याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो स्पोरिस्पोरियम किंवा स्पॅसिलोथेका सोर्गिए. आता याची जर आपण इटिओलॉजी बघायला गेलो, म्हणजे मायसिलियम कसा आहे किंवा कोनिडिया कशा फॉर्म होतात, तर त्याच्यामध्ये टफ वॉल ऑफ द सोरस इज कंपोज्ड ऑलमोस्ट entirely of the fungal tissues in the longer sori, and in small sori more of host tissues is present. पूर्ण आपण ते सोरसचं स्टडी बघतोय, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ते सोरस फॉर्मेशन किंवा फंगलचे टिश्यू जे असतात त्या फॉर्म होत असतात. इनसाइड द सोरस इज अ सेंट्रल हार्ड कॉलुमेला एक्सटेंडिंग फ्रॉम बेस टू द अपेक्स. जे फोटोमध्ये आपण बघितलं त्या पद्धतीने तिथे तसे सिम्पटम्स दाखवतात. इट रिप्रेझेंट्स द remnants of the host tissue and is made up of parenchyma and vascular elements. Spores are round or oval, olive brown, smooth walled. ते आपण मगाशी बघितलं त्या पद्धतीने. तर इथं तुम्ही याच्यामध्ये इथं बघू शकताय ठीक आहे. तर जे आपण ग्रेन्स जे असतात ते ग्रेन्स मध्ये आपण अशा पद्धतीनं तुम्हाला याचे सिम्पटम्स दिसतात. त्याचबरोबर ज्या सोराय फॉर्मेशन होतात त्या सोरस जे आहेत, जर आपण ते मायक्रोस्कोप खाली जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ह्या पद्धतीने तिथं त्याचं सोरस फॉर्मेशन जे आहे ते दिसत असते. जरा इंटरनेट प्रॉब्लेममुळे इथं जरा प्रॉब्लेम होतोय, रेंज कमी जास्त होते त्यामुळे कनेक्शनला प्रॉब्लेम येतोय. तर हा जो डिसीज आहे आपला ग्रेन स्मट, तर त्याच्या मॅनेजमेंटसाठी बघा कंपल्सरी आपल्याला इथं सल्फरची सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ऍट 4 ग्रॅम पर केजी और थायरम ऍट 3 ग्रॅम पर केजी सीड्स. त्याचबरोबर रेजिस्टन्स व्हरायटीज डिफरंट दिलेले आहेत, त्या रेजिस्टन्स व्हरायटीज आपण फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे लॉंग स्मट. आता ह्या लॉंग स्मटला सुद्धा परत कर्नल स्मट असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो स्पॅसिलोथेका प्रुएंटा. आता याचं इन्फेक्शन बघितलं तर बघा लूज स्मट मध्ये इन्फेक्टेड प्लांट्स ऑफन शो इन्क्रीज टिलरिंग. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तिथं टिलरिंग जे आहे ते जास्त प्रमाणात झालेलं दिसेल. म्हणजे जसं हायपरट्रॉपी तिथे खाली दिले हायपरट्रॉपी इफेक्ट. द inflorescence is characteristically loose and bushier with hypertrophy of blooms and often spikelets proliferation. Normally, all florets of infected heads are smutted, and sori can also occur on the rachis and branches of the inflorescence. म्हणजे तुम्हाला ती सोरस फॉर्मेशन जे आहे ते पूर्णपणे तुम्हाला तिथं इन्फ्लोरेन्सेस जे ते जास्त प्रमाणामध्ये हायपरट्रॉपी इफेक्ट म्हणजे तुमचं सेल मल्टिप्लिकेशन मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं दिसेल आणि त्याच्यावरती तुम्हाला सोरस फॉर्मेशन दिसेल. As the peridia of the sori normally ruptures prior to head emergence, they are rarely seen. तर बघू शकताय मगाशी म्हटलं तसं ह्या पद्धतीने तुमचं काय होतंय इन्फ्लोरेन्सेस मध्ये तुमचं काय होतंय हायपरट्रॉपी इफेक्ट दिसतोय. अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता की लूज स्मट मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने तिथं इन्फेक्शन झालेलं दिसते. A characteristic feature of the sorus length
3 to 18 mm, म्हणजे साधारणतः 1.8 सेंटीमीटर पर्यंत तुमचं साधारणतः याचे इन्फेक्शन जे आहे ते झालेले दिसतं. त्याचबरोबर द अफेक्टेड इयर हेड्स अपियर्स लाईक लिफी ऑर लेदरी स्ट्रक्चर. मग अशा आपण बघितलं म्हणजे ते पानासारखं स्ट्रक्चर दिसतंय, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते दिसून येईल. आता याची जर आपण इटिओलॉजी बघितली तर क्लॅमॅडोस्पोर्स आर राउंड or short elliptical darken brown than Staphylococcus sorghii with minute echinoculate wall and measure 8 to 10 micron in diameter. म्हणजे तुमचं जर आपण ग्रेन स्मट बरोबर याचं कंपॅरिझन केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने ते तुम्हाला जास्त डार्क कलर दिसतील. त्याचबरोबर तुमचं 8 to 10 मायक्रोमीटर तुमचा डिफरन्स जो आहे त्या मेजर जर आपण त्याचे हे केलं क्लॅमॅडोस्पोर्स तर तो डिफरन्स दिसेल. The germinate to form 4 cell promycelium with leathery borne sporidia. At lower temperature, sporidia are formed, and at higher temperature, promycelium may develop into branched or unbranched hyphae. टेम्परेचर वरती तुमचं हायपीचं जे ग्रोथ आहे ते डिपेंड करते. द स्पोर्स आर रिमेन वायबल अप टू 4 years. म्हणजे ह्या स्पोरिडिया ज्या आहेत ह्या साधारणतः 4 वर्षापर्यंत सॉइल मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात. द डिसीज इज एक्सटर्नली सीड बॉर्न. परत इथं लक्षात घ्या आपण ग्रेन स्मट पण बघितला आणि लो स्मट पण बघतोय. लो स्मट आणि ग्रेन स्मट दोन्ही सुद्धा एक्सटर्नली सीड बॉर्न येत आहेत. अँड हेन्स सीड इज प्रायमरी सोर्स ऑफ डिसीज इन फील्ड. ठीक आहे, म्हणजे त्यामुळे प्रायमरी सोर्स जो आहे तो सीड्स होणार आहे. इन्फेक्शन ऑफ सीडलिंग टेक प्लेस ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन ऑफ सीड्स अँड बिफोर इमर्जन्स थ्रू रॅडिकल मिसोकॉटिलिडॉन ऑर इपिकॉटिलिस. देन become systemic causing smutting of ovaries at the time of ear head formation. म्हणजे तुमचं सीडलिंग स्टेज पासून ते पूर्णपणे इयर हेड फॉर्मेशन पर्यंत तुमचं इन्फेक्शन जे ते दिसून येते त्या 2 स्टेज मध्ये. आता याच्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर परत आपल्याला थायरम आणि सल्फर जे त्याची सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे कारण एक्सटर्नली सीड बॉर्न डिसीज आहे. त्यानंतर नेक्स्ट डिसीज जो बघतोय आपण हेड स्मट. हेड स्मट जो आहे तो स्पॅसिफिका रिलियानामुळे कॉज होतोय. आता याचे सिम्पटम्स बघा. The head is mostly completely or sometimes partially replaced by large sorus. ठीक आहे, सोरस फॉर्मेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होते. The sorus is first covered by whitish gray membrane or peridium of the fungus. जरा इंटरनेट प्रॉब्लेम मुळे कमी जास्त होतंय. त्याचं काय ते मध्येच बंद पडतंय मध्येच चालू होतंय. तर याचे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स तुम्हाला अशा पद्धतीने इथं पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकताय. तर हे पूर्णपणे तुमचं म्हणजे तुम्हाला त्या क्रॉप वरती कुठल्याही प्रकारचा इफेक्ट झालेला दिसत नाही, परंतु तुम्हाला जे पूर्णपणे जे त्याचं जे आपण काय म्हणतो जे कंस जे आहे ते पूर्णपणे इन्फेक्शन तिथं झालेलं दिसतं. पूर्ण ते कणिज जे आहे ते पूर्णपणे त्याच्यामध्ये स्मट फॉर्मेशन झालेलं असते.
त्यालाच बघा तर फिलामेंट्स रिझेंबल्स लाईक हेअर अँड देअरफॉर इट इज लोकली कॉल्ड ॲज जिप्री और केसल कहाणी. कानी कानी म्हणून तुम्ही ऐकलं असेल तर त्याला कानी रोग म्हणतात ना, तर त्याच्यामध्ये तो ऍक्च्युअल काय आहे तर हेडस्मट. लक्षात ठेवा हेडस्मटला परत जिप्री म्हणून तुम्हाला विचारलं जातं फिलिंग द ब्लँक्स मध्ये. तिथं जिप्री किंवा केसर कानी जे आहे तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. क्वेश्चन अशा पद्धतीने असेल की तुमचे इन हेडस्मट फिलामेंट्स रिझेंबल्स लाईक हेअर्स अँड देअरफॉर इट इज लोकली कॉल्ड ॲज. तर तिथं जिप्री किंवा केसर कानी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. These spores are blown away, exposing the dark filaments. In this smut, usually entire ear is transformed, whereas in other three smuts, individual floret are infected. म्हणजे मागाशी तुम्हाला म्हटलं ते पूर्णपणे क्लॉथ म्हणजे फ्लोरेट फॉर्मेशन मध्ये किंवा त्याची कमीज जे आहे ते पूर्णपणे इन्फेक्शन होते. प्लांट वरती कुठे इन्फेक्शन दिसत नाही. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं पिक्चर मध्ये. इथं तुम्हाला पूर्णपणे हे जे आहे ते अशा पद्धतीने इन्फेक्शन दिसतं. आणि जे मगाशी म्हटलं आपण तर ते जिप्री म्हणजे तुम्हाला लॉंग हेअर टाईप तिथे दिसते खाली आहे. त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम स्पोरिस्पोरियम रियानम. हिची जर इटिओलॉजी बघितली तर स्पोर्स आर रेडिश ब्राउन टू ब्लॅक, फायनली इचॅन्युक्युलेट इरेग्युलर टू स्पेरिकल अँड 9 to 12 मायक्रोमीटर इन साइज. अशा पद्धतीने जर आपण त्याची जर स्लाइड केली मायक्रोस्कोप खाली अशा पद्धतीने आपल्याला त्याचे स्पोर्स दिसतात. These spores retain viable for 2 years. हे साधारणतः आपण मगाशी लूज स्मट मध्ये बघितले त्याचे जे 4 वर्षापर्यंत राहतात त्याचे 2 वर्षापर्यंत राहतात. The major source of infection is through soil borne inoculum and therefore disease is mainly soil borne. आता हा सेल तुम्ही लक्षात घ्यायचं सीड बॉर्न कुठला सॉइल बॉर्न कुठला. मगाशी आपण बघितलं ग्रेन स्मट आणि लूज स्मट हे दोन्ही एक्सटर्नली सीड बॉर्न आहेत. हा हेड स्मट जो आहे तो सॉइल बॉर्न आहे. कन्फ्युजन इथं व्हायला नको तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायला destruction of affected heads by collecting in cloth bags and killing of inoculum by dipping in boiled water or by burning. काय करायचं जे अफेक्टेड हेड्स आहेत ते व्यवस्थितपणे कापडी पिशवीमध्ये घ्यायचं किंवा प्लॅस्टिकची कॅरियर बॅग जी असेल त्याच्यामध्ये घ्या आणि ते जाळून टाका किंवा गरम पाण्यामध्ये बुडवा. त्याचबरोबर आता सॉइल बॉर्न डिसीज असल्यामुळे आपल्याला तिथे क्रॉप रोटेशन गरजेचं आहे. त्याचबरोबर डीप फ्लोईंग गरजेचं आहे आणि आपण याच्यासाठी रेझिस्टन्स व्हरायटी फॉलो करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपला राहिलेला जो होता तो म्हणजे लॉंग स्मट. आता लॉंग स्मट जो आहे त्याचा जो कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं टॉलिकोस्पोरियम इयरहिनबर्गी. आता याचे जर आपण सिम्पटम्स बघायला गेलो the sori are cylindrical, elongate, usually slightly curved with a relatively thicky creamy brown covering membrane. ठीक आहे. आता हा तुम्हाला फ्लोरेट जी स्टेज असते किंवा फ्लावर फॉर्मेशन जी स्टेज असते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते. Usually the membrane remains intact until broken, mechanically releasing the black masses of spores. ठीक आहे. म्हणजे त्या स्टेजमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ब्लॅक कलरचे स्पोर मासेस फॉर्म झाले दिसतील. The sori are considerably longer and wider than those of grain smut. ग्रेन स्मट पेक्षा तुमच्या मोठे याच्या सोरा फॉर्मेशन जे आहे ते होत असतात. तर हे अशा पद्धतीने दिसते तुम्हाला. हे कुठं तर जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने इन्फेक्शन जे आहे ते दिसेल. हे फ्लोरल स्टेज मध्ये असेल तर असं इन्फेक्शन दिसेल. म्हणजे ज्यावेळेस तुमचं पूर्ण काय म्हणतात मॅच्युअर जे झालेलं असते त्याच्यामध्ये ग्रेन स्मटचे जे सोरस फॉर्मेशन झालेले दिसते तसंच फ्लावर स्टेज मध्ये जर ते असेल तर त्याला आपण काय म्हणतोय लॉंग स्मट म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला अशा पद्धतीने हे लॉंग स्मट मध्ये इन्फेक्शन दिसतं. कॉझल ऑर्गॅनिझम टोलिकोस्पोरियम इयरहिनबर्गी. त्याची जर इटिओलॉजी बघितली तर इटिओलॉजी बघा द स्पोर्स रिमेन्स फर्मली अनटाइड इन बॉल्स म्हणजे पूर्णपणे काय म्हणतात इझिली ते रिमूव्ह होऊ शकतात. द एक्सपोज सरफेस ऑफ द स्पोर्स आर कवर्ड बाय फ्लॅटन इचॅन्युक्युलेट. इन अदर वर्ड्स walls of the peripheral spores in spore balls are worthy. The disease is airborne. इथं लक्षात घ्या हा एअरबॉर्न डिसीज आहे. अँड द इन्फेक्शन टेक्स प्लेस बाय मीन्स ऑफ स्पोरेडिया विच एंटर फ्लोरल कार्ड्स प्रोड्युसिंग सोरा अबाउट 12 to 15 days later. म्हणजे 12 ते 15 दिवसानंतर त्याचे सोरा जे आहेत ते फॉर्म होत असतात स्पोरेडियापासून. The airborne sporedia cause primary infection. Pilotospores may remain viable for 2 years in the soil to produce airborne floret infecting sporedia
और बॅसिडिओस्पोर्स. आता ऍक्च्युअली हा स्मट आहे म्हणजे तुमचं बॅसिडिओ मायक्रोटिनाच्या अंडर येतो, त्यामुळे इथे बॅसिडिओ फॉर्मेशन होणार. त्याचबरोबर टिलिडोस्पोर्स जे आहे ते आपण स्मट म्हणजे जनरली टिलिडोस्पोर फॉर्मेशन होते. तर आपली इतर कुठल्याही स्मट मध्ये टिलिडोस्पोर्स फॉर्म होत नाहीत. स्पेशालिटी काय राहील लॉंग स्मटची, इथं टिलिडोस्पोर्स फॉर्मेशन होतं. त्याचबरोबर हा इयरबॉर्न डिसीज आहे. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता येईल, अर्ली सोईंग मे एस्केप द डिसीज बाय नॉन सिंक्रोनायझिंग फ्लॉवरिंग विथ स्पोरिडियल रिलीज. म्हणजे आपण सोईंग डेट्स चेंज करणं गरजेचं आहे, रेजिस्टन्स व्हरायटीज फॉलो करणं गरजेचं आहे. Being sporadic and spreading through airborne fluid, the disease is of minor significance. म्हणजे तेवढा सिग्निफिकन्स दिसत नाही. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे याच्यामध्ये अँथ्रॅकनोज. त्यालाच आपण काय म्हणतोय, रेड लिप स्पॉट म्हणतोय. तर त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो कोलेटोट्रिकम ग्रामिनिकोला. सगळ्यात महत्वाचं इथं लक्षात ठेवा की याला काय म्हटलं जातं, अँथ्रॅकनोज आहे तो अँथ्रॅकनोजलाच आपण काय म्हणतोय, रेड रॉट किंवा रेड लिप स्पॉट. तर तुम्ही पानावरती इझिली ते इन्फेक्शन जे आहे ते बघू शकता. आता जर पर्टिक्युलर सिम्पटम बघितलं, द फंगस कॉज बोथ लिप अँड स्टॉक रॉट. त्यालाच आपण स्टॉक रॉटलाच मागाशी मी सांगितलं तुम्हाला रेड रॉट म्हणतो. द डिसीज अपियर्स ॲज स्मॉल रेड कलर्ड स्पॉट्स ऑन बोथ द सर्फेसेस ऑफ द लीफ. The center of the spot is white in color, encircled by red, purple, or brown margin. Numerous small black dots are seen on the white surface of the lesion, which are the fruiting bodies, that is acerulae of the fungus. म्हणजे काय होईल, पूर्ण रेड मार्जिन राहील, त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे स्पॉट राहतील. त्या स्पॉट्स मध्येच आपण बघू शकतो. तर तुम्हाला ते जे स्पॉट्स आहेत ते स्पॉट्स काय असतील तर त्या फ्रुटिंग बॉडीज असतील. Many lesions spoils and kill large leaf portion. In midrib region, elongate elliptical red or purple regions with black acerulae are formed. म्हणजे पूर्ण एकदा छोटी छोटी स्पॉट्स होतील, परत ते एकत्र येतील आणि पूर्ण जे तुमचा लिप सरफेस जो आहे तो कव्हर करतील आणि त्याच्यावरती सोरस फॉर्मेशन जे आहे ते तिथं, किंवा जे आपण फ्रुटिंग बॉडीज म्हणतोय त्या फ्रुटिंग बॉडीज तिथं फॉर्म होत असतात. Infected stem, when split open, show discoloration which may be continuous over a large area or more generally discontinuous, giving the stem or marbled appearance. म्हणजे जर आपण म्हणतोय रेड रॉट म्हणतो, म्हणजे रॉटिंग जे झालेलं असते त्या आतमध्ये जर आपण ती काय म्हणतो आपलं ज्वारीचे जे ताट असते ते जर आपण स्प्लिट करून बघितलं तर आतमध्ये तुम्हाला पूर्णपणे रेड डिस्कलरेशन झालेलं दिसते. द स्टेम रिजन्स अल्सो शो ॲसेरुला. म्हणजे आतमध्ये सुद्धा तिथं तुमच्या प्रोटीन बॉडीज म्हणजे ॲसेरुला जे आहेत ते फॉर्म झालेले असतात. हे आपण ज्यावेळेस स्प्लिट करतो तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसतं. लिपवरती अशा पद्धतीने इन्फेक्शन दिसते तुम्हाला. हे अशा पद्धतीने तुम्हाला मध्ये जे सेंटरला मग असे म्हटलं ते ब्लॅक डॉट्स जे दिसतात ते ब्लॅक डॉट्स अशा पद्धतीने दिसतात. त्याच्या साईडचा पोर्शन जो आहे तो व्हाईट आहे आणि पूर्ण लीफ एरिया जो आहे तो कव्हर होत असतो. ठीक आहे. तर आपण इथं ज्यावेळेस पानावरती बघतोय त्यावेळेस त्याला अँथ्रॅकनोज असं म्हणतोय. स्टेमवरती बघतोय त्याला रेड रॉट किंवा स्टॉक रॉट असं म्हणू. त्यानंतर ह्या ब्लॅक ॲसेरुला कशा दिसतात आणि त्याच्या कोनिडिया ज्या असतात त्या कर्व्ड कोनिडिया कशा दिसतात ज्यावेळेस आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू अँथ्रॅकनोजच्या कोनिडिया ज्या असतात त्या अशा पद्धतीनं दिसत असतात. Mycelium of the fungus is localized in the spot. Acerulae which long dark city arise through epidermis. Coniophores are short, single-celled and colorless. Conidia are short, hyaline, single-celled, vacuolate and falcate in shape. आता याची जर डिसीज सायकल बघितली, the fungus has wide host range and survive on Johnson grass, southern grass, maize, barley आणि wheat. तर हे जे आहेत ते त्याचे वाईड होस्ट आहेत त्याच्यावरती तो सर्वाइव्ह करतो. त्याचबरोबर अल्सो सर्वाइव्स इन सीड अँड इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज. म्हणजे तो परत तुमच्या बियावरती आणि जे काही आपलं खाली पडलेलं असेल त्या प्लांटचं त्याच्यावरती सुद्धा सर्वाइव्ह करतो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याचा प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे कोनिडिया प्रोड्यूस ऑन द इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज अँड इन्फेक्टेड सीड. त्याचबरोबर सेकंडरी सोर्स जो आहे this is spread through airborne conidia which are produced on first infected plants. म्हणजे airborne conidia through secondary infection जे आहे ते होत असते आणि प्रायमरी इन्फेक्शन जे आहे ते त्याच्या इन्फेक्टेड सीड्स किंवा जे प्लांट डेब्रिज असतात त्याच्या थ्रू प्रायमरी इन्फेक्शन होते. याच्यासाठी फेवरेबल कंडिशन काय, कंटिन्युअस रेन टेम्परेचर 28 to 30 डिग्री सेल्सिअस अँड हाय ह्युमिडिटी हे जे आहे ते फेवर करत असते त्याच्या डिसीज डेव्हलपमेंटसाठी. आता याची मॅनेजमेंट जर आपण बघायला गेलो
तर मॅनेजमेंट मध्ये बघा, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट डिब्रीज अँड कोलॅटरल होस्ट, कारण त्याच्यावरती तो सर्वाइव्ह करतोय म्हणून. त्याचबरोबर क्रॉप प्रोटेक्शन विथ नॉन हॉस्ट क्रॉप, हे सगळे क्रॉप सोडून आपल्याला नॉन हॉस्ट क्रॉप बरोबर त्याचं क्रॉप प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रेझिस्टन्स व्हरायटी जे आहेत, टिप्स दान असेल किंवा टेक्सास मिलो असेल, तर ह्या रेझिस्टन्स व्हरायटीज आपल्याला ग्रो करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं सीड ट्रीटमेंट जे आहे ते कॅप्टन किंवा थायरमनं करणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला स्प्रे घ्यायचा असेल तर मँकोजिब किंवा कार्बेंडेझिमचा स्प्रे जर घेतला आपण, तर हे आपण डिसीज जो आहे तो मॅनेज करू शकतो. त्यानंतर याच्यामधला महत्वाचा आणि शेवटचा डिसीज आहे तो म्हणजे ग्रेन मोल्ड. तर ग्रेन स्मट आणि ग्रेन मोल्ड मध्ये तुमचं कन्फ्युजन व्हायला नको आहे, लक्षात घ्या. नाहीतर काय होईल, तुमचं तिथं कन्फ्युजन होऊन जाईल. तर ते कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये जे काय म्हणतात वेगवेगळ्या स्पीसीज जे असतात त्याच्या थ्रू तुम्हाला याच्यामध्ये